तर आता आपण तिथे जात आहोत म्हणजे आपले साहित्य संग्रहालय आहे तिथे आणि बघू तिथून मी गेल्या वर्षी ते 2-3 वर्षापूर्वी एक व्हिडिओ टाकली ती बघितली काही लोकांनी. तर त्याचा एक दादा तिथे काम करतो तो बोलला सध्या तरी आपण भेटू म्हणून. तर त्यांना मी मेसेज रात्री त्यांचा मेसेज आला थोडंसं काम होतं म्हणजे काय काम होतं सांगू शकत नाही पण दादा तुम्ही बोलवलेत पण तुमचा थोडक्यात रोल काय आहे असं म्हणजे आम्ही प्रवासी आहोत गाडी. अच्छा तुम्हाला दिसेल थोडं एक छोटा मोठा रोल आहे त्याचं खूप पब्लिक तर आला आहे म्हणजे हाऊसफुलच आहे सध्या तरी बोलतात. बघूया खाली जाऊन आता आपण आणि नाटक बघू नंतर परत बघा हे पूर्ण टेज आहे मानशी जायला पण घेऊन सोबत बघू शकता आपण नंतर पुढून जाऊन बघूच कसं आहे ते म्हणजे हातकर आणि तर नमस्कार मित्रांनो कशा सर्व हसताय ना हसलेच पाहिजे तर पुन्हा तुमचा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्ही बघायचं मागच्या व्हिडिओ आपण गावी होतो आता आजची तारीख आहे 11/1/2026 आणि आज संडे आहे आणि आज एक कार्यक्रम आहे छोटासा म्हणजे मोठाच कार्यक्रम आहे. गाळसू विभाग वीसगाव कमिटी कुणबी समाज वीसगाव कमिटी मुंबई यांचा एक कार्यक्रम आहे आपल्या गिरगावमध्ये आपली जी साहित्य संग्रहालय आहे तिथे आहे आणि माझ्यासोबत आपली माणसंताई आणि दादा आहे. म्हणजे आम्ही तिघाव आणि बाकीची गावातली माणसं आहेत आणि आपल्या वीसगाव गाळसू विभागातली माणसं आहेत. तर नाटकाचं नाव आहे की गाडी चुकली आणि लेखक कोणात म्हणजे सुनील माली म्हणजे त्यांचं मी अगोदर पण काम बघितलं आहे आता उठू सारे रान म्हणजे मी 2-3 वर्षापूर्वी त्यांची एक व्हिडिओ टाकलेली आपल्या इथली नाटकाची इथलंच म्हणजे वीसगाव कमिटीची होती आणि खूप छान त्यांचं नाटक असतं आणि कोणत्या मागं कोणत्या बोला बावकी एक होता म्हणजे 3-4 नाटक आम्ही 2-3 नाटक आता तिसरं नाटक बघायचं जातो 2 नाटक आपण बघितलं आहोत आणि तेच आमच्या गावातल्यांनी तिकीट अरेंजमेंट केले आहे म्हणजे प्रत्येक गावातनं ते तिकीट देतात आपले गाळसू विभागातले असतात त्यांनी आणि बाकी काय नाही बाकी बघू आपण तिथे कसं होतं ते नाटक काय होतं ते तर पुढे आपण जाऊया आता. आणि तर आता आपण तिथं जात आहोत म्हणजे आपले साहित्य संग्रहालय आहे तिथे आणि बघू तिथून मी गेल्या वर्षी ते 2-3 वर्षापूर्वी एक व्हिडिओ टाकली ती बघितली काही लोकांनी. तर त्याचा एक दादा तिथे म्हणजे काम करतो तो बोलला आहे सध्या तरी आपण भेटू म्हणून. तर त्यांना मी मेसेज रात्री त्यांचं मेसेज आलं थोडंसं काम होतं म्हणजे काय काम होतं सांगू शकत नाही पण ते नाटकाशी संबंधित होतं ते मला बोलले की ये म्हणून. तर बघू तिथे जाऊन काय कसं काय आहे ते नाटकामध्ये बाकीचे नाटकमध्ये आपण भाग घेऊ म्हणजे आता मी जाऊन बघू तो दादा काय बोलतो ते तर भेटू आणि ते दादा आहेत सुनील माली त्यांना पण भेटू आणि तुम्हाला बाकीचं डिटेल पुढे सांगतो. तर आपण आता मगाशी म्हणजे तुम्हाला बोललो ते दादा आहेत ते नरेंद्र दादा आहेत आपल्या इकडचेच आहेत. तर ते बोलले की भेटाय म्हणून ते मेसेज केलं तुम्हाला बोललो त्यानंतर आपण तुम्ही भेटायला आहोत आणि त्यांची जी तयारी होत आहे ती सर्व शूटिंग मी बघतो आडा भेटली तर नंतर नाटक संपल्यानंतर आपण येऊ कदाचित पण आपण बघू त्यांना आपण इथं भेटूया आणि त्यांच्याबद्दल ते काय रोल करत आहेत किंवा त्यांचा काय रोल आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्याकडून. आणि तुम्हाला बाकीचे मेकअप मी सर्व तयारी झाली आहे खूप जण आहेत आपण कधी शूट केलं नाही ओपनली पण आपण फर्स्ट टाईम असं करतो तर बघूया काय होतं ते. कप तिथं सर्व तयारी चालली यांची लोकांची दादा ह्या दादा आपल्या बोललेलं आहे आणि दादा तुमचं नाव सांगा पहिले. साहित्य संघ गिरगाव इथे सुनील माली सरांचा गाडी चुकली हे नाटक आहे. आज हाऊसफुल झालं गाळसू विभागाने ठेवलेलं आहे. तर आपण सर्वांनी आल्याबद्दल सर्वांचे स्वागत आणि आमची टीम मेकअप रूममध्ये आपण पाहणारच आहोत त्याची मेकअप करते ती खूप मजा येणार आहे. धमाल नाटक आहे विनोदी नाटक आहे सर्वांनी एन्जॉय करा. दादा तुम्ही बोलवलेत पण तुमचा थोडक्यात रोल काय आहे असं म्हणजे आम्ही प्रवासी आहोत गाडी. अच्छा तुम्हाला दिसेल थोडं एक छोटा मोठा रोल आहे तुमचा छोटा रोल आहे आमचा. आणि आपल्यासोबत दुसरे दादा आहेत. दादा तुमचं नाव काय? मी राजेश जावले हां दापोली साकोरे चंद्रवरचा माझा एक छोटासा रोल आहे एक गाडीवाला म्हणून आर्टिका
अच्छा. त्याला घेऊन जात असतो मी. ठीक आहे. आणि आमचे लेखक सुनील माळे सर. त्यांना तर ओळखतात, सर्वच ओळखतात. खूप छान नाटक बनवतात. नंतर आपण त्यांना पण बघू आलो वरती, जर नाटक संपल्यानंतर आपण बघू भेटले तर. आणि बघू शकतो मी बाहेर पण खूप पब्लिक तर आला आहे, म्हणजे हाऊसफुलच आहे सध्या तरी बोलतात. बघूया खाली जाऊन आता आपण आणि नाटक बघू. नंतर परत तिथेच येऊ आणि थोडक्यात मुलाखत घेऊ, कोण भेटत आहेत, कोण कलाकार, त्यांची मुलाखत घेऊया. म्हणजे मेकअपचा सवय. आणि आपण नंतर खाली स्टेजवरती जाऊन बघूया स्टेज कसं काय ते. बॅक स्टेजला कुठून आहे दादा? ये ना. हे काय बस स्टॉप कंडक्टर? हे पूर्ण सेट आहे आणि समोर रिपेरिंगचं काम चाललं आहे. कुठून आहे? नाही लय मोठा आहे, जाऊ द्या. म्हणजे बघू शकता पूर्ण असं म्हणजे स्टेज ओपन केलं आहे आणि आपण असं समोर येऊन बघू की कसं आहे ते. आहे इथून जागा? इथून नाही जागा, तिथून खूप मोठा आहे. आणि हे बघा हे पूर्ण स्टेज आहे. मानशी जायला पण घेऊन आहे सोबत. बघू शकता आपण नंतर पुढून जाऊन बघूच कसं आहे ते. म्हणजे हातकर आणि खूप छान आहे. टाकरोली ते मुंबई घूम. अरे आपली कंची सगळं नाला सुपारा, मंदनकर मसला, टाकरोली मसला. कुठे गाडी कुठे फिरणार आहे नेमकी गाडी कुठे फिरणार आहे? अच्छा ते तिकीट घर आहे ना. खूप मस्त बनवलं आहे शेट. म्हणजे प्रत्येक वेळी शेट बदलणार ना पण. शेट हा शेट राहणार. हां लाइटिंग अच्छा. शेट हाच राहणार. म्हणजे स्टेशनवरती गाडी थांबणार. हा स्टेशन आहे. रात्रीचं स्टेशन आहे. रात्रीच्या स्टेशनवर एका स्टॉपवर काय घटना होतात ना त्या घटना. अच्छा आपण पुढे बघूच प्रवासामध्ये काय होतं ते आणि कसं होतं ते. अजून पुढे आपण स्टेजवरती जाऊन म्हणजे समोरून बघूया. आणि दादा बोलतो एक रोल पण आपल्या जमणार नाही. आणि इकडे काय आहे? इकडे पाणी बिण्याची सोय आहे. इकडे पुढे मग आपण फर्स्ट टाइम असं म्हणजे हे बघतो मी. इथून आतमध्ये जाऊ शकतो. हां हे आपण पाठची धमाल बघा. येऊ कॅमेरा घेऊन. झालं काय अच्छा हे विंडो आहे. अच्छा एवढंच फक्त आहे. अच्छा हे तिकीट काउंटर बोलले काय? काउंटरला म्हणजे इकडे काउंटरला आहेत. खूप छान आहे बघा. आता आपण डायरेक्ट स्टेजवरती जाऊया. नंतर मी तुम्हाला नंतर फोन करतो दादा. हां मी बाहेर जातो. चला मी करतो नंतर तुम्हाला फोन. ठीक आहे. तर आता आपल्या इथे दादा भेटले आणि आपण वरची शूट केली. आता डायरेक्ट स्टेजवरती आपण समोर जाऊन जी स्टेजवरती जी घटना घडेल किंवा काय असेल त्याचा शॉर्टकट तुम्हाला दाखवतो काय काय घडेल ते. आणि आपल्या गावातले आणखी माणसं पालीत दादा आहे, हे विनायक आहेत. म्हणजे आपल्या आमच्या माणसं एक येत आहात आणि आतनी म्हणजे आपण वरती गेलेलो आहे. म्हणजे त्यांची तयारी चालली आहे तिथे. तुम्हाला बघा कसं आवडलं असेल वाटलं असेल तर. बाकी आपण स्टेजवरती जाऊन बघू. आम्ही आतनी गेलेले आहे मस्त की नाही कसातला आम्हाला ते नंतर भेटणार ते त्यांचं सर्व्हिला ते पण भेटले. तुम्हाला असलं एंडिंगला तुम्हाला बघू टाईम काढू मी त्यांचं पण तुमची एक मुलाखत घेऊ. आणि बाकी आता स्टेजवरती आपण आतमी जाऊन आतमी कसा कार्यक्रम होत आहे, गाडी चुकली का चुकली तुम्हाला सांगत नाही शॉर्टकटमध्ये. पण आणखी तुम्हाला थोडीफार डिटेल देण्याचा प्रयत्न करतो. तो पुढं व्हिडिओ बघितला. तर मागापासून आपण वाट बघली आणि 3-3:30 झालेत आणि आपली माणसं जमलेत आणि तिकीट वाटत आहेत बघू शकतात. आणि आपल्याला तिकीट भेटलं तिघांना 3. आणि बाकी आपली सर्व गावातलीच माणसं आहेत. ही चिल्लर पार्टी आहे. हे राठोलीची ना? तू पण राठोला जात ना? तू पण राठोलीच ना? माहिती आहे मला. आणि सर्व राठोल म्हणजे आमचीच गावातली आहेत. राठोल खूप जण आहेत. तो भाऊजी आहे. आणि आता आपण जाऊ. हा रोम्या आमचा रोमेशदा आणि अनिशा हात पण नाही करीत जा भाव नाही देत. आणि इकडे आपल्या आतमध्ये आणि बघू आता मगाशी तुम्हाला आतलं बघितले आता मी जाऊन बघतो. तर बघू शकता आपण आता तिकीट घेऊन आता मी जातो. आलो तसं समोर आपल्या गावातली माणसं बसली सर्व लाईनमध्ये. आधी खाली पण बसली जसं तिकीट भेटलं तसं. आणि हा पुऱ्या एरियाने आपण आता वरून सर्वात वरच्या बसलो. तिकीट आपला खूप वरचा होता.
खालो भाज्या दगड ठेव काळजावर आणि विसरून जा आजचा दिवस. तू पुढे जाणारच होतीस पण गाडी चुकली आणि पुढे बाबांनी चांगला भविष्य काळ तयार ठेवलेला असताना उलट प्रेमापायी अंधारात पाचपत आयुष्याची वाट लावण्यापेक्षा परवा लग्न कर सुखी होशील. दिसतंय का नाही दिसतंय तर बस मित्रांनो एवढीच व्हिडिओ होती. ॲक्च्युली वाजले आता 7 वाजले ना मानसी 7 वाजले आणि आपण जाणवतो ॲक्च्युली त्यांना भेटायला पण 7 वाजले आणि मानसीला जायचं आहे घरी कुठे विद्याविहारला जायचं तिकडे. तर त्याच्यामुळे आम्ही तिथे जाणवतो ते बोलले नंतर या म्हणून पण आम्ही गेलो नाही आणि तुम्हाला जास्त म्हणजे नाटक जास्त तुम्हाला दाखवलं नाही कारण तेच कारण होतं की जास्त म्हणजे मागच्या वेळेस मी एक चुकी केलेली माझे ते अगोदर खूप ब्लॉक टाकला त्यामुळे खूप जणांचं मेसेज आले की पुन्हा दाखवू नको असं म्हणून. त्यामुळे ह्यावेळेस मी पुन्हा दाखवलं नाही पण नाटक ह्या पद्धतीचं होतं की गाडी चुकते त्या दोघांची तुम्ही शॉर्टकट होतं गाडी चुकते त्यानंतर ते प्रकार होतात म्हणजे आपले जे सामाजिक जीवनामध्ये जे प्रकार असतात म्हणजे घटना घडतात त्याच्यावरतीच होतं म्हणजे एखादी पोरगीला चोरून नेतात किंवा पोरी पळून जातात लग्न प्रेम प्रकरण डबल आणखी खूप काही होतं प्रकरण राजकारणी प्रकरण होतं असं खूप काही प्रकरण त्यांनी हातीशी घेतलं आणि खूप सुंदर असं ते माली सरांनी पण केलेलं. आणि जे आपले ड्रायव्हर होते कंडक्टर ड्रायव्हर काय बोलतात ते दादा त्यांना ॲक्च्युली भेटत होतं पण आम्हाला लेट झाला आता 7 वाजले आणि माणशीला पण एवढ्या रात्रीची जायचं म्हणून आम्ही बोललो की जाऊ दे त्या दादांना भेटू कधी ना कधी आयुष्यात भेटूच आपण त्यांना. पण ही त्यापर्यंत व्हिडिओ पोचली तर दादा म्हणजे मी तिथं आपण गेलो बघत होतो मी ते नरेंद्रदा होतं आपल्याला जे पहिलेच भेटले नरेंद्रदा त्यांनी सांगितले की या म्हणून पण आम्हाला टाईम नाही आता 7 वाजलेच म्हणून आम्हाला लवकर घरी जायचं आहे माणशीला जायचं आहे ॲक्च्युली माणशीला सोडायला जायला लागेल. त्याच्यामुळे मी व्हिडिओ एवढीच केली आणि जर तुम्ही कधी नाटक बघितलं असणार आणि जर इथं तुम्ही आला असणार नाटक बघायचं तरी अरे हां गाडी चुकली तो नाटक तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नाटक कसं वाटला तो म्हणजे आमच्याकडचे कोण असतं पब्लिक त्यांनी. आणि खूप छान नाटक असतात त्यांचे 3 मी प्रयोग बघितले खूप छान होते म्हणजे वेगवेगळं गाडी चुकली आता उठू सारे रान भावकी हे खूप छान असं नाटक आणि ते दादा आहेत माली दादा त्यांनी खूप म्हणजे खूप चांगले असे त्यांची म्हणजे लेखन आहे आणि खूप छान असं बोलतात आणि तेच मेन कॅरेक्टर होतं आणि खूप अतिशय सुंदर असं नाटक झालं. म्हणजे तुला कसं वाटलं नाटक मस्त बाकी काय नाही बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू मुंबईचे आणखी काही व्हिडिओ येतील टाटा बाय बाय टेक केअर.